भावा, अरे ऊस बिलात ना आधी गाडी घेऊया, पाणीपट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटवू. कोल्हापूर पाटबंधारे मंडळाअंतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन, पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. गोकुळ संघ हा देशामध्ये नंबर 1 करूया, खासदार छत्रपती शाहू महाराज. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने गोकुळ या ब्रँडखाली दुधासह इतर दुग्धजन्य पदार्थांची महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये चांगली बाजारपेठ काबीज केली आहे. गोकुळची दर्जेदार उत्पादने मिळत असल्याने ग्राहकांना चांगला विश्वास संपादन केला आहे. ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर गोकुळ दूध संघ हा देशात नंबर 1 करूया असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत छत्रपती महाराज यांनी गोकुळच्या कार्यक्रमात काढले. यावेळी खासदार शाहू महाराज म्हणाले, एका विशिष्ट दिशेने, चांगल्या दिशेने, सुदिशेने चालला असल्यामुळे पण अनेक इतर प्रकल्प सुद्धा हाती घेऊ शकतो. जसे आताच पेट्रोल पंपाचं एक झालेलं आहे, चायनीज बॉयलर, हार्वेस्टर वगैरे. अशामुळे आणि त्याच्या आधी काही दिवसापूर्वीच सोलापूर जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जेच्या उत्पादनसुद्धा गोकुळच्या माध्यमातून होत आहे. ही फार चांगली गोष्ट झाली आहे. या सगळ्यांमुळे निश्चितच दूध उत्पादक आपले जे आहेत त्यांना चांगला दर सातत्याने मिळत राहील, तो मिळतो आहे. त्याच्यापेक्षाही चांगला मिळेल ही आपण सर्व अपेक्षा ठेवू शकतो आहे. आणि निश्चितच आपण गोकुळचा त्या महाराष्ट्रामध्ये जी नंबर 1 ची पोझिशन आहे ती देशात नंबर 1 ची कशी होईल त्या दृष्टीकोनातून जर आपली वाटचाल नेहमी सातत्याने पाहिलेली आहे. यावेळी पेट्रोल पंपाचे उद्घाटन नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ संघानं ते नवीन पेट्रोल पंप सुरू केला आहे, त्याचा उद्घाटन आणि सायलेज मेजर आणि हार्वेस्टर मशिनरीचा शुभारंभ आता नुकताच आपल्या हस्ते संपन्न झालेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने गोकुळ संघानं गेल्या वर्षभरामध्ये आणि विशेषतः बंटी पाटलांनी गेल्या 4 वर्षामध्ये हा संघ आपल्या ताब्यात आल्यापासून कशा पद्धतीनं या संघानं प्रगती केली, कशा पद्धतीनं दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, हा सांगण्याचा प्रयत्न केला. मला मनापासून चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाला धन्यवाद द्यायचे आहेत की यावर्षी चांगली परिस्थिती निर्माण झाली. कारण आपण गेल्या 2 वर्षापासून सर्वजण संघर्षाने लढा करत होतो, म्हशीचं दूध कसं वाढेल. आणि मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त विक्री आणि पुण्यामध्ये सुद्धा विक्री या म्हशीच्या दुधाला होती आणि तेवढं आपलं संकलन होत नव्हतं. सगळ्यांनी आपण प्रयत्न करून आपण गेल्या वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं संकलन केलं. आपलं स्वप्न होतं, कैलास जोशी, आनंदराव पाटील सोयेकरांचंही स्वप्न होतं की 20 लाख लिटर संकलन आपण करायचं. मला मनापासूनचा आनंद आहे, आपण 19 लाख लिटरपर्यंत गेलो आणि 1 लाख लिटर अद्याप आपल्याला पूर्ण करायचं आहे. आपण ज्यावेळा मुंबईमध्ये दुधाची विक्री कमी व्हायला लागली आणि दूध वितरकांच्या काही तक्रारी यायला लागल्या, त्यावेळा आपण संकल्प केलेला होता की या दूध संघामध्ये 5 लाख दूध उत्पादक आहेत. त्यांना एक म्हैस जर त्याला आपण घेऊन दिली तर किती दूध वाढेल याचं गणित करून आपण कामाला लागलो, परंतु दुर्दैवानं ते घडलं नाही. मी सर्व संचालक मंडळांना, सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की जे शेतकरी आज दूध उत्पादक आपल्याला 5 लाख आहेत, त्यापैकी किमान 2-2.5 लाखांनी पुन्हा एक जर म्हैस घेतली तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांना आम्ही कर्ज द्यायला तयार आहे. त्याला दूध संघ हा 40,000 रुपये अनुदान द्यायला तयार आहे. आपण सगळ्यांनी मिळून येणाऱ्या काळात या अमूलला जर मागं टाकायचं असेल, अमूलशी स्पर्धा करायची असेल तर चांगल्या पद्धतीचं दूध आपण निर्माण करू आणि हा सण हा देशामध्ये 1 नंबरचा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया.
गोकुळच्या एकंदर प्रगतीबाबत बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळचा कारभार आम्ही सगळी मंडळी करत असताना दरवर्षी काही ना काही नवं या गोकुळमध्ये व्हावं या दृष्टीनं सातत्यानं आमचा प्रयत्न आहे. सत्ता घेतल्यापासून शेतकऱ्याचं हित जपण्याचं काम, शेतकऱ्याला जवळजवळ 11 रुपये दर जास्त देण्याची भूमिका गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली. नवी मुंबईचा प्लांट असेल, पेट्रोल पंप असेल किंवा वेगवेगळे प्रकल्प या गोकुळमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये सुरू झाले, ते शेतकऱ्याला हितकारक असतील, शेतकऱ्याच्या हिताचे असतील, हे प्रकल्प सुरू करण्याची भूमिका आम्ही घेतली. आज सोलरचा प्रकल्प मुश्रीफ साहेब त्याची आकडेवारी आपल्याला सांगतील की किती बचत झाली. या सगळ्याच्या माध्यमातून आमचा प्रयत्न चालला की चंद्रकांत नरके साहेब म्हणलं तसं उत्पादकाला 4 पैसे कसे देता येईल, दूध उत्पादकाला 4 पैसे कसे मिळतील, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्याने या ठिकाणी राहिलेला. आणि म्हणून गेल्या 4 वर्षामध्ये दूध दरवाढ असू दे, कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी पगाराच्या संदर्भातला करार असू दे किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील, यामध्ये संघाचं हित साधून, संघाचं हित समोर ठेवून गेल्या 4 वर्षामध्ये कारभार करण्याची भूमिका आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्याने घेतली आणि त्याला अनुभव आपणही घेतलेला. दर एवढा कधी वाढला नव्हता, एवढा गोकुळचा दर वाढवण्याचं काम गेल्या 4 वर्षामध्ये प्रामाणिकपणे आम्ही केलं. पुढच्या काळामध्ये गाईच्या दुधाबाबतीत देखील एक सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका आम्हा सगळ्या मंडळींची येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे. आता पेट्रोल पंप आम्ही सुरू केलेला आहे, त्यामुळे जाणं येणाऱ्यांना विनंती आहे की आपला गोकुळ आहे, गोकुळचा पेट्रोल पंप आहे, त्यामुळे पहिली सुरुवात आपण सगळ्यांनी आपल्या या पेट्रोल पंपावर कंपल्सरी पेट्रोल घालायची भूमिका आपण घेतली पाहिजे. गोकुळ दूध संघाच्या प्रगतीत मला सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे सांगत चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळ पेट्रोल पंपाचं उद्घाटन नवीन विषयात आपण आज करतो. बरेच दिवस आमचे ठेकेदार असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, आमच्या कर्मचारी अधिकारी असतील, सर्वांचीच मागणी असायची की बाहेर जे आपण पेट्रोल डिझेल किंवा सीएनजी देतो या मला त्या मनानं जेव्हा प्युरिटी मिळत नाही आणि गोकुळात पाऊल उचलावं. 5 ते 7 वर्षीय ह्या विषयाला थोडासा विलंब झाला आणि तुम्ही जे बोर्डाचा विषय होता त्यावेळेला कंपन्या बदलल्या आणि भारत पेट्रोलचं आपण आज पंपाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि नवीन पाऊल मी असं काही म्हणतोय की नुसतंच आपण या संकलन दूध करावं आणि विकावं आणि बाहेर करावं याच्यापेक्षा नवीन क्षेत्रात जाण्याचं सुद्धा पाऊल टाकावं. अनेक संस्था ज्या वरती आल्या, तर अनेक क्षेत्रात आले, त्यात एक पहिलं पाऊल म्हणून आपण यूज करतोय. अनेक पावलं आपल्याला उचलायचे, मग असेल बिस्ली पोटला असेल, नवीन तुमच्या गोष्टी असतील, नुसतं दुधावर न राहता आणि पाऊस राहता बाहेर राहताना ह्या गोष्टी करायच्या आहेत. मला आनंद आहे, गेल्या 1.5 वर्षात आम्हाला दूध कमी पडायचं, विशेष करून म्हशीचं दूध कमी पडायचं आणि मी दूध बाहेर देत होतो. पण जवळजवळ 1.5 वर्षाचं म्हणजे जवळजवळ 11 महिन्यात 1 लिटर दूध आम्ही बाहेर घेतलेलं, स्वतःच्या पायावर आम्ही आमचं स्वतः संकलन उभा केलेलं आहे, गाईचं म्हशीचं. आणि त्या उत्पादकांना दर देऊ शकलो, स्वतःच्या पायावर क्वालिटी देऊ शकलो. कारण गोकुळचं दुसरं नाव म्हणजे क्वालिटी आहे. पंपा संदर्भात ह्या सगळ्या मागण्या ज्या आल्या ते गोकुळची क्वालिटी उद्घाटन आज झालं, पण काल बसून तिथं रेट लागल्या होत्या की सुरुवात करा म्हणून. अशा पद्धतीची मागणी ह्या गोष्टीत असताना गोकुळच्या नावाचा, गोकुळच्या परंपरेचा जे क्वालिटी ठेवलेली आहे त्या संदर्भात आपण आज अतिशय मोठं पाऊल टाकलेलं आहे. आमदार नरके यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास दूध संघाचे संचालक विश्वास पाटील, आबाजी, युवराज पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील, अमरीश घाडगे, प्राध्यापक किसन चौगले, बाळासाहेब खाडे, अमर पाटील आदी संचालक तसेच कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी प्रथमेश तांबेसह नाज अत्तार, कोल्हापूर.